भाग्यश्री फंड ही महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी ठरलेली आहे। कोल्हापूरच्या अमृता पुजारीचा तिने पराभव केला। भाग्यश्रीने 2-4 अशा पॉइंट्सने बाजी मारलेली आहे। विजयी झालेल्या भाग्यश्री फंड यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। बघूया। महाराष्ट्र महिला केसरी किताब 2024-25 ची मानकरी भाग्यश्री फंड पुणे ही ठरली आहे। काय सांगता आपल्यासोबत बोलण्यासाठी भाग्यश्री फंड आहे, काय सांगशील? किताब मिळवला आहे, मानकरी ठरली आहे, खूप आनंद होतोय। ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा मी झाली आहे, तर याचा खूप आनंद पण आहे आणि अभिमान पण आहे। तसंच तुमचं सर्वांचं धन्यवाद। आणि जे महाराष्ट्र केसरी भरवलं ते पण खूप उत्तम पद्धतीचं भरवलंय, जसं आंतरराष्ट्रीय लेवलवर भरवले जाते कॉम्पिटिशन तसंच भरवलेले, तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद। तुझ्या विजयाचं यश श्रेय कोणाला देशील? माझे जे पैलवान घडतात ते त्यांच्या पाठीमागं 100 जणांचे हात असतात। एकटा पैलवानाच्या कष्टाने पैलवान होत नाही। तसेच माझे आई बाप असतील, सासू सासरे असतील, माझे हस्बंड असतील, त्या सर्वांचा खूप मोठा हात आहे माझ्या यशामागे, तर सर्वांचं खूप खूप धन्यवाद। एकूणच देवळी सारख्या शहरामध्ये एवढं मोठं भव्य आयोजनाबद्दल काय सांगशील? तळस साहेबांनी खूप मोठं आयोजन केलंय आणि मी अशीच इच्छा करते की दरवर्षी असे मोठे मोठे कॉम्पिटिशन घेतले तर मुलींचा सहभाग वाढतोय खेळामध्ये म्हणा किंवा कुस्तीमध्ये म्हणा, आणि हे आपल्यासाठी खूप गर्वाची बाब आहे की सरांनी एवढे मोठे कॉम्पिटिशन अशा ठिकाणी भरवले। एकूणच सरकारकडून काय अपेक्षा असेल? सरकारकडून हेच की बाबा आर्थिक मदत जेवढ्या खेळाडूंना करता येईल, आर्थिक मदत खेळाडूंना झाल्यानंतर की बाबा परिवारात जो म्हणजे काही परिवार असे असतात ते म्हणजे त्यांच्या मुलीला किंवा मुलाला ज्यांचं महिन्याचा खर्च तेवढ्या एका प्लेयरला आठवड्याला खर्च लागतो, म्हणजे पहिलवानांचं मला माहिती आहे, तर तेवढं सांगते, तर आर्थिक मदत करता आली तर नक्कीच। एकूणच तू जसं सांगितलं सासू सासरे आहे, पती आहे, एवढं एक कुटुंब सांभाळून कशा प्रकारे हा सराव केला? मला माझ्या सासू सासऱ्यांनी मुलीसारखं धरलंय, तर मला असं एवढं काही लोड नाहीये की सून आहे हे करते कर, मला काहीच लोड नाहीये। मी त्यांच्या घराची मुलगीच आहे, ते मुलगीप्रमाणेच मला सांभाळतात। नक्कीच। पंकज गादगे, पुढारी न्यूज, देवळी, वर्धा।